भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील अड्याळ येथील जंगल परिसरात सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पट्टेदार वाघाने 4 जणांवर अचानक धाव घेतल्याने मोठी खळबळ उडाली। सुदैवाने प्रसंगावधान राखल्यामुळे सर्वजण थोडक्यात बचावले। लाखनी तालुक्यातील देवरी परिसरात वाघाने एका म्हशीचा बळी घेतला होता, तर दुसरी म्हैस जखमी झाली होती। याबाबत गणेश मारवाडे देवरी यांनी वन विभागाच्या सूचनेनुसार पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना कळविले आणि त्यानुसार सायंकाळी सुमारे 6:30 वाजता पशुधन विकास अधिकारी हे स्पॉटवर पोहोचले आणि शेत शिवारालगत मृत म्हशीचे छायाचित्रण सुरू असतानाच अचानक पट्टेदार वाघ समोर आला आणि 4ही जणांवर धावून येण्याचा प्रयत्न केला। या अनपेक्षित हल्ल्यामुळे काही क्षण भीतीचे वातावरण निर्माण झाले, मात्र उपस्थितांनी मोठ्याने आरडाओरड करत कुऱ्हाड दाखवत धैर्याने परिस्थितीचा सामना केला। त्यामुळे वाघ काही अंतरावर थांबला आणि सर्वजण तिथून पळून जाऊन जीव वाचवण्यात यशस्वी झाले। या घटनेनंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे। नमस्कार, माझे संपूर्ण नाव डॉक्टर पवन अरविंदराव पावडे, पशुधन विकास अधिकारी पालांदूर, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा इथे मी कार्यरत आहे। काल दिनांक 16 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5:40 मला देवरी येथील पशुपालकाचा फोन आला। त्या अनुषंगाने मी त्यांना सांगितले की माझी VC चालू आहे, मी अर्ध्या तासाने येतो। त्या फोनवर त्यांनी मला सांगितले की माझी एक म्हैस वाघाने मारून मृत पावली आहे व एका म्हशीला जखमी केले आहे, तरी उपचारासाठी मला वन विभागाने सांगितले की तुम्ही त्यांना कॉल करा, म्हणजे मला कॉल करा। तर त्यांच्या वन विभागाच्या सांगण्यावरून पशुपालकाने मला कॉल केला व घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मी लगेच गेलो की एक जखमी म्हैस आहे म्हणून त्यांच्याकडे गेलो। जखमी म्हशी जोपर्यंत आपण ट्रीटमेंट करत होतो तोपर्यंत मी त्यांना विचारले की वन विभागाचे कर्मचारी आले का, आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्याला माझ्याकडे नंबर असल्यामुळे मी सुद्धा कॉल केला। तर ते म्हणाले आम्ही येतच आहे, आम्ही पळसगावला आहे, आम्ही गाडीवरच आहे, निघतच आहे, तर तुम्ही तिथे पोहोचा असं त्यांनी मला सांगितलं। तर त्यांच्या अशा सांगण्यावरून आम्ही तिथे काही गावातील व्यक्ती असल्यामुळे सोबतच गेलो। तर आम्ही जसे पोहोचत होतो तसेच सायंकाळची वेळ झाली होती, म्हणजे 6:40 वगैरे झाले होते, म्हणजे 6:30 ते 6:40 या दरम्यानची घटना आहे। मग तिथे गेल्यानंतर जसं आता हे बाकीचे जे पाहणारे व्यक्ती होते ते थोडे दूर होते, जे मृत म्हशी आहे तिच्या। तर मी पाहण्यासाठी जवळ गेलो आणि मोबाईलचा कॅमेरा असा ऑन करत होतो, तितक्यातच समोरच्या झाडाझुडपातून खडखड आवाज आला। तर खडखड आवाज आला तर आम्हाला, म्हणजे मला आणि माझ्यासोबतच्या तिघांना असे जाणवले की आता वाघ येत आहे। आम्ही थोडे मागे सरकलो, बिलकुल काही क्षणातच वाघ समोर आला। त्यापैकी 2 जण आजूबाजूने पळत गेले आणि आम्ही 2 जण मधात, म्हणजे मारवाडीचे मोठे भाऊ आणि मी मधात होतो। त्यांच्या हातात कुऱ्हाड होते, आम्ही जोरजोरात हल्ला केला आणि कुऱ्हाड दाखवली, तर वाघ 2 मिनिटं थबकला। पुन्हा जो डाव्या साईडने मनुष्य पळत गेला त्याच्याकडे थोडासा चार्ज होण्याचा प्रयत्न केला, पुन्हा आम्ही ओरडलो तर वाघ तिथेच थांबला। आम्ही तेवढ्या वेळात आमचे म्हणजे सुरक्षित अंतर गाठलं होतं। मग वाघ आमच्याकडे धावला नाही, त्यानंतर तो तिथे शिकारीजवळ थांबला असेल, आम्ही मग निघून गेलो तिथून, तिथे थांबलो नाही। मग त्यानंतर पुन्हा वन विभागाला कॉल केला तेव्हा ते पळसगावरून येत होते, आम्हाला त्या डांबरी रस्त्यापर्यंत त्यांनी फाट्यापर्यंत बोलवले। असा घटनाक्रम काल झाला। यामध्ये वन विभागाचं मला असं सांगू इच्छिते, वन विभागाने अशा वारंवार घटना होत असतात माझ्याकडे, म्हणजे वन विभागामध्ये नेहमी जी गुराखी शेतीमध्ये शेती सोडून जंगलामध्ये चराईसाठी जातात तिथे वन्य प्राण्याचा हल्ला होतो, त्यामध्ये जनावरे कधी काही जखमी होतात, कधी मृत्युमुखी पडतात। तर असे पंचनामे किंवा असे तांत्रिक कार्य करण्यासाठी त्यांनी तो शव तिथेच न ठेवता एखाद्या सुरक्षित ठिकाणी आणून आम्हाला पाचारण करण्यात यावे व त्यासाठी लेखी पत्र वगैरे व्यवहार वेळच्या वेळी केला पाहिजे। आता सध्या कशी मोडसाव ऑपरेंडी आहे त्यांची की पत्रव्यवहार ते नंतर करतात, आधी म्हणतात आपण काम करून घेऊ, नंतर पत्रव्यवहार करतात, हे चुकीचं आहे। म्हणजे आमच्याकडे काहीच पत्रव्यवहार नाही, पंचनामा नाही, काही नाही, त्याशिवाय आम्हाला त्यांनी पाचारण केले। तर एवढेच मी सांगू इच्छितो या ठिकाणी, आणि सर्व पशुवैद्यकांना मी सांगू इच्छितो की आपण काम करताना वन्य प्राण्याचा धोका हा अशाही प्रकारे होऊ शकतो, याच्याकडे लक्ष द्यावे। यापुढे असे कोणावर वेळ येऊ नये अशी मी आशा बाळगतो।